नमो बुद्धाय, जय भीम। आज आपल्या समाजामध्ये जे काही घडत आहे ते आपला समाज ज्याप्रमाणे सगळे संघटित होत आहे हे सगळ्यांना मी शुभेच्छा देत आहे की सगळ्यांनी असं संघटित राहावं। आणि दुसरी गोष्ट म्हटल्यावर जिथे आपला झेंडा होता तिथे जे RSS जे जातीवादी लोक आहेत त्यांनी झेंडा काढलेला आहे। जे आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी स्वतंत्र दिवस साजरा करतो आहे आणि त्याच्यानंतर तिथे आम्ही झेंडा लावण्यात आलेला ते बुडापासून काढण्यात आलेला आहे। आणि ह्या कारणामुळे आम्ही आज 7 दिवस झाले इथे पोलीस प्रशासनासाठी आम्ही त्यांना सांगण्यात येत आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा, परंतु त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर करत आहेत। आणि आता सगळे आम्ही इकडे जमल्यानंतर घोषणा वगैरे दिल्यानंतर ते बोलत आहे ठीक आहे आम्ही आता तुमचा गुन्हा दाखल करू म्हणून, परंतु जे काही जातीवादी BJPचे जे आमच्या समाजामधले जे तुम्हाला जर शिवानी सांगायचं माझी इच्छा होत नाहीये, जे दलाल लोक आहेत ते दलाल लोक आमच्या समाजाचे झेंडे घेऊन त्या RSS BJP लोकांना साथ देत आहे। हे आम्हाला खूप दुःख खेद होत आहे। आम्ही त्यांना हेच सांगू इच्छितो का समाजाचा साथ द्या, नाहीतर एक दिवस असं येईल का तुम्हाला ते पायाच्या खाली तुडवतील तरी सुद्धा तुम्ही कुठे जाऊ शकणार नाही, तुमचा श्वास पण राहणार नाही। हे तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही कधी सुद्धा आपला समाज जिथे एकत्र जमणार तिथे तुम्ही सगळ्यांनी संघटित होऊन संघर्ष करा आणि लढण्यासाठी सगळ्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभा राहा, हेच मी त्यांना सुद्धा चेतावणी देत आहे। जे BJP वादीला आणि RSS वादीला सपोर्ट करतात आहे, तुझा आज नाही तर उद्या तुझा अंतिम होणारच आहे, हे तू कधी सुद्धा विसरू नको, हे मी तुझ्याकडे आव्हान करत आहे। भाईंदर पश्चिमच्या पोलीस स्टेशनला आम्ही ॲक्च्युली 7 दिवसापासून हा प्रोसेस चालू आहे। गेल्या काही दिवसाच्या अगोदर एक गणेश देवनगर मध्ये 15 ते 20 वर्षा अगोदर जुना झेंडा निळा झेंडा लावला होता आणि तिथे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हा तिरंगा झेंडा आपण लावून देशाचा सण साजरा करायचो आणि निळा झेंडा नेहमी राहायचा। मात्र काही दिवसापूर्वी BJPचे जे माजी नगरसेवक आहेत यांच्या मार्फत तिथे एक ऑफिस खोलण्यात आलं आणि त्या ऑफिसचा अडथळा म्हणून तो निळा झेंडा कापून बुडातून कापून फेकण्यात आला। तर त्याच्या निषेधात आम्ही भाईंदर पोलीस स्टेशनला आणि ACP मॅडमला आम्ही पत्र दिलं होतं आणि त्या संदर्भात सकाळी आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन जे पोलीस स्टेशनचे सिनियर PI आहेत त्यांच्या संगे आम्ही लोकल तिथे गेलो होतो। मग तिथे गेल्यावर ती अवस्था अशी होती की ते समोरच्या माणसाने समाजकंटकाने कमीत कमी 200-250 लोक ती जमा केले होते आणि 15-20 बायका जमा करून ठेवल्या होत्या। म्हणजे आमच्या ज्याही आंबेडकरी समाज आहे आज जे विचारपूस करतोय त्यांच्यावरती पूर्ण अटक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण मात्र पोलीस प्रशासन समोर असल्या कारणामुळे ते काही करू शकत नाही। तरी मात्र त्यांच्या माणसाने आमच्या अंगावरती धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही भाईंदर बीचच्या पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि सकाळपासून आम्ही बघतोय मात्र FIR घ्यायला पोलीस प्रशासन घ्यायला टाळाटाळ करत नाहीये, पण खूप उशीर लावतोय जाणीवपूर्वक। आणि समोर जे आहेत ते BJPचे सत्ताधारी पक्षातले लोक आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावरती दबाव काही येत नाहीये। आज 70 वर्ष पलटून गेलेला आहे, आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, परंतु आज आमच्या समाजाला आमच्या संगती जे काही जातीवादी पहिल्यापासून करत होते ते आज सुद्धा होत आहे। तर आम्ही हे सहन करून घेणार नाही। जर आम्हाला न्याय दिला नाही, त्यांच्यावरती जर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला नाही, जे काही प्रशासनामार्फत जे गुन्हा दाखल होत असेल त्याप्रमाणे जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही इकडे मोर्चा आंदोलन करू। जेव्हापर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही, त्यांना अटक करणार नाहीये, आम्ही इकडनं हिलणार नाही, हे प्रशासनाला आम्ही आव्हान करतो। 7 दिन से कंटिन्यू जो जिस चीज़ की करस्पॉन्डेंस और लड़ाई चल रही है, फिर भी आज प्रशासन हमें गुमराह कर रही है। क्या कर रही है? झंडे का हम परमिशन है, झंडे का कौन परमिशन लेता है? झंडा लगाने का कोई परमिशन लिया जाता है क्या चीज़ के लिए? ये तो हमारा संविधान अधिकार है, संविधानिक अधिकार है, लेकिन हम लोग को गुमराह किया जा रहा है। हमने पूरी समाज के लोग यहाँ पे मिलके उसको विरोध किए कि जिन लोगों ने झंडे का अपमान किया उसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए। और ये नीला झंडा सिर्फ ये दलितों का नहीं है, ये पूरे बहुजन समाज का है, जिसमें बहुजन समाज में मुसलमान भी आते हैं। और ये मुसलमान पूरी मुसलमान समाज यहाँ पे खड़ी है, कंधे से कंधा मिला के नीले झंडे को हक और इंसाफ दिलाने के लिए हम जो तन मन से धन से हो सकेगा हम पूरा सहयोग करेंगे। मैं यही बोलता हूँ जिन लोग ने उसका गलत काम किया है, जिन लोग ने उसका अपमान किया है, उनके ऊपर सख्त से सख्त कानूनी कार्रवाई होनी चाहिए और हमें इंसाफ चाहिए उसका। आमचे जे कार्यकर्ते आहेत तायडे यांनी जे काही 5 दिवसापासून पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रावरती प्रशासनानं आतापर्यंत दखल घेतली नाही अशा पद्धतीचं आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। त्या आमच्या कार्यकर्त्यांनी जे काही त्या ठिकाणच्या झेंड्या संदर्भातल्या समस्या मांडलेल्या आहेत त्या समस्याचं निवारण करणं
तिथल्या PIचं काम आहे, परंतु तो जो देवल क्रांती नगर असेल किंवा कोणता नगर आहे, जेएमबी नगर हा पूर्वीपासून संवेदनशील भाग आहे आणि पोलीस स्टेशनचे जर रजिस्टर जर आपण बघितलं तर एकंदरीत त्या रजिस्टरमध्ये जेएमबी नगर, देवल नगरचेच प्रामुख्याने जास्तीत जास्त गुन्हे दाखल दिसतात त्या ठिकाणी। आणि ती गुंडगिरी जी आहे ती गुंडगिरी आम्ही मोडण्यासाठी आम्ही या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आमच्यावर जर अन्याय होत असेल तो आम्ही अन्याय सहन करणार नाही, म्हणून गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल करत नसाल तर उद्यापासून आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू आणि आंदोलनाचं मग नंतर रूपांतर जर झालं तर याला पोलीस स्टेशन जबाबदार असेल असं मी या ठिकाणी पूर्णपणे माझं मत, माझ्या पक्षाच्या वतीने मत, आंबेडकरी जनतेच्या वतीने मत या ठिकाणी मी माझं व्यक्त करतो। ये ऐसा है कि मैं महाराष्ट्र न्यूज़ के द्वारा मैं सभी को बताना चाहता हूँ कि आज एक हमारा बाबा साहब भीम साहब अम्बेडकर सेवा सोसाइटी का संस्था है जो कि आज 10 साल से उसके द्वारा जो समाज का मैं काम करते आ रहा हूँ, समाज हित के लिए करते आ रहा हूँ, समाज के प्रति वो आवाज़ उठाते आया हूँ। तो ये जो बीजेपी के जो दरोगा पंकज दरोगा पांडे है और इसके साथियों लोगों का, उनको ये लगता है कि जो है कि नहीं सुभाष जो है इनकी पब्लिसिटी बन रही है और ये बाबा साहब को बढ़ावा दे रहा है, हमारा बीजेपी का नुकसान हो रहा है करके इसके लिए कई बार जो है कि हमारे संस्था को और बाबा साहब का बैनर को, झंडा को इसने नुकसान पहुंचाया है। इसके पहले भी मैं पुलिस चौकी में एप्लीकेशन डाला हूं, अवगत कराया हूं और ये लोग को मालूम पड़ा कि यहाँ का नगर सेवक है करके, तो मंडोली में आया, फिर भी मैं बोला एक जगह कराना है तो बात की सॉरी बोला है तो माफ़ कर दो, तो इसके लिए माफ़ करते आया है। लेकिन तकलीफ यहाँ तक आई कि मैं गांव गया था तो गांव जाने का इलेक्शन आया हुआ है आमदारी का, तो उसके पीरियड में ऑफिस खोले हैं दरोगा भी और वहाँ पर जो है गांव जाने का मौका फायदा उठा करके कि कोई बोलने वाला नहीं करके हमारा नीला झंडा जो है वो काट करके बुरी तरह से फाड़ दिया, गायब कर दिया करके। और मैं जब आया तो मैं सुबह के जब राउंडिंग मारा तो मैं देखा वहाँ पर अपना भीम साहब का झंडा नहीं है, तो ये हमें बहुत तकलीफ हुआ, अंदर से इतना तकलीफ हुआ कि वो हमें काटा नहीं, वो पूरा समाज को काटा है। बाबा साहब को झंडे को नहीं उखाड़ा, पूरे समाज के खिलाफ उसने ये काम किया है, गलत काम किया है। सर्वांना जय भीम। वेळोवेळी अनेक ठिकाणी अशा घटना घडत असतात आणि ज्या वेळेला निळा झेंडा असतो त्याच ठिकाणी नेमकी कारवाई केली जाते किंवा तिथला झेंडा काढून टाकला जातो। आपण वारंवार बघितलं, सगळ्या विभागामध्ये पाहतो आपण। तर ही जी कारवाई आहे, हे जे मनुवादी आहेत त्यांना निळा झेंडा पाहिला तर मनामध्ये दुःख होतं आणि त्याच्यामुळे ते लोक या झेंडा काढण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात। आज या ठिकाणी 7 दिवसापासून इथले कार्यकर्ते या न्याय मिळावा यासाठी पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतात, परंतु पोलीस स्टेशननी त्यांना अजूनही न्याय दिलेला नाही। आज या ठिकाणी आम्ही सगळेजण उपस्थित होतो, त्या ठिकाणी झेंडा लावण्याचं पोलीस स्टेशनने कबूल करून देखील ज्यावेळेला तिथे झेंडा लावायची वेळ आली त्यावेळेला त्या ठिकाणी बीजेपीचे अनेक संख्येने कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही एक 10-12 लोक होतो आणि त्या ठिकाणी तो झेंडा लावून दिला नाही। समझोता करण्यासाठी पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी बोलवलेलं होतं, परंतु तिथे समझोता न करता परत एकदा पोलीस स्टेशनला बोलवून आता आम्ही BMCच्या माध्यमातून तो झेंडा लावण्याची परवानगी आपणास आहे की नाही याची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्यावरती FIR ते दाखल करून घेत नाही। आम्ही जोपर्यंत या ठिकाणी FIR दाखल करत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहील। जर पोलीस व्हिडिओच्या माध्यमातून CP साहेबांना काय सांगू इच्छिता? या व्हिडिओच्या माध्यमातून CP साहेबांना मी सांगू शकतो की या जो दलित समाज आहे, जो मागासवर्गीय समाज आहे, जो बाबासाहेबांना मानणारा समाज आहे, या समाजाला आपण न्याय द्यावा आणि त्या ठिकाणी झेंडा लावण्याची परवानगी आणि तुम्ही त्या ठिकाणी स्वतः प्रयत्न करून त्या ठिकाणी झेंडा लावण्याची परवानगी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। एवढंच बोलतो। जय भीम।